राहुरी विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक जाहीर झाल्यानंतर आता भाजपनं आपला उमेदवार देखील जाहीर केलेला आहे. दिवंगत आमदार शिवाजीराव कर्डिले यांचे चिरंजीव अक्षय कर्डिले यांना भाजपनं जे आहे उमेदवारी दिलेली आहे. थेट आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. भाजपनं उमेदवारी जाहीर केलेली आहे. काय पहिली प्रतिक्रिया? आज खरं म्हणजे मला माझे वडील म्हणजे आपल्या सर्वांचे कर्डिले साहेब यांची आठवण येते की आज ते असते तर आनंद एकदम वेगळा असता. आज खरं म्हणजे ही जबाबदारी मोठी माझ्यावरती भारतीय जनता पार्टीने दिली. मी सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करतो. मला या संधी मिळण्यामध्ये आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब, आपल्या महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, जिल्ह्याचे पालकमंत्री ज्यांचं विशेष माझ्यावरती प्रेम आहे असे नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब, सभापती रामजी शिंदे साहेब, खासदार सुजयदादा विखे पाटील, आमदार मोनिकाताई राजाळे, आपल्या भारतीय जनता पार्टीचे प्रमुख आदरणीय रवींद्रजी चव्हाण साहेब व चंद्रकांत दादा पाटील साहेब व सर्व भारतीय जनता पार्टीचे जिल्ह्याचे पदाधिकारी, महाराष्ट्राचे प्रदेशचे पदाधिकारी, सर्वांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी आज साहेबांच्या रूपात मला संधी दिली आहे. निश्चित या संधीचं येणाऱ्या काळामध्ये चांगल्या दिशेने, जसं साहेबांनी 30 वर्ष आपल्या पार्टीचं व जनतेची सेवा केली तशीच सेवा माझ्या माध्यमातून देखील मी करत राहीन एवढा विश्वास देतो आणि सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो. कशी रणनीती असणार आहे? कारण आता साहेबांनी तर काम केलंय, त्या कामाची पोचपावती मिळेल असं वाटतं. हा प्रत्येकाच्या हृदयामध्ये साहेब आहेत. 30 वर्ष झाले. राजकारणाच्या पलीकडं एक भावनिकतेचे संबंध प्रत्येकाशी साहेबांचे आहेत. कुठंही सुख असो, दुःख असो, कुठलाही व्यक्ती असो, साहेबांना सहभागी केल्याशिवाय 30 वर्षामध्ये एकही कार्यक्रम कोणाचा झाला नाही. आज 5 महिने झालेत साहेब आपल्यामध्ये नाहीत, पण मला कुणीच अशी जाणीव होऊन दिली नाही की साहेब आपल्यामध्ये नाहीत. तेवढंच प्रेम, तेवढाच आधार प्रत्येकाने देण्याचा पूर्ण प्रयत्न केला आणि अशी मला जाणीव होऊन दिली नाही की साहेब आपल्यामध्ये नाहीत. म्हणून मला पूर्णपणे विश्वास आहे की ही जनता साहेबांनी कमावलेली आहे. शून्यातून इथपर्यंत आपण पाहतो. भरपूर संघर्ष केलाय, कष्ट केलेत, रक्ताचं पाणी साहेबांनी केलंय आणि ही जनता रक्ताच्या पाण्यापासून तयार झालेली. त्याच्यामुळं कुणीच कुठल्या प्रकारचं मला असं एकट्याला सोडणार नाही. पूर्ण विश्वास आहे मला की पूर्णपणे ताकदीने माझ्यासोबत एक परिवारासारखे सगळे उभा आहेत आणि राहतील. इतर कुटुंबीय देखील आहे, त्यांच्याशी आपण बोलणार आहोत. अक्षयदादांना आता उमेदवारी जाहीर झालेली आहे. काय पहिली प्रतिक्रिया आणि आज साहेब असते तर काय भावना असतात? आज खरोखर एक बोलायला गेलं तर आदरणीय शिवाजीराव कर्डिले साहेब यांच्या माध्यमातून जे काही अक्षयदादाच्या रूपाने पक्षाने, भारतीय जनता पार्टीने, विशेष म्हणजे आदरणीय मोदीजी आणि CM फडणवीस साहेब, तसेच विखे साहेब, शिंदे साहेब, मोनिकाताई यांच्या माध्यमातून खरोखर अक्षयदादांवर जी पक्षाने उमेदवारी दिलेली आहे आणि त्या विश्वासास आदरणीय शिवाजीराव कर्डिले साहेब यांनी जे काही मागील विकास कामे केली असतील, जे काही त्यांचे मैत्रीपूर्ण संबंध होते, त्यांच्या माध्यमातून अक्षय नक्कीच त्यांच्या रूपाने ती विधान भवनात जाऊन ती पूर्ण करेल असा या ठिकाणी विश्वास वाटतो. अक्षय कर्डिले यांचे मातोश्री देखील आहेत. साहेबांचे राहिलेले स्वप्न अक्षयदादांच्या याने पूर्ण होतील असं वाटतं. आज पक्षाने विश्वास दाखवला. साहेबांची लई इच्छा होती. लई लाडका होता अक्षय. आज लय आनंद झाला असतो साहेबांना. ते असं वाटचाल ठेवणार आहेत, अक्षय ठेवणार आहे वाटचालू, साहेबांची इच्छा पूर्ण करणार आहे. आता पक्षाने उमेदवारी दिलेली आहे. किती विश्वास वाटतो विजयाचा? कारण साहेबांनी इतके वर्ष मतदारसंघामध्ये काम केलंय. साहेबांनी लय काम केलं, सारे कमावलं लय 2-3 जिल्ह्यात. सगळ्यांचा विश्वास आहे अक्षयला पण साहेब म्हणूनच सांभाळतील सगळे.
आता ते मोठे साहेब येऊन आणा असं करून सारी जनताची इच्छा आहे त्याच्यावर. त्यांच्या पत्नी देखील आहेत सोबत. काय वाटतं, किती विश्वास वाटतो विजयाचा? खरं तर आज साहेब असते तर आज भरपूर आनंद झाला असता त्यांना, कारण साहेबांनी 25 वर्ष लोकांचा विश्वास मिळवला आहे. तसंच आता अक्षयजीही लोकांच्या मनात बसलेले आहे, तेही तसंच साहेबांसारखं अगदी काम करतील. त्यांचा विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. आणि आज त्यांना तिकीट भेटले तर मी CM साहेबांचे तसेच VK साहेबांचे खूप खूप आभार मानते. एकूणच जर बघितलं तर संपूर्ण कुटुंबाच्या डोळ्यामध्ये खरं तर अश्रू आहे. कारण एकीकडे उमेदवारी मिळाल्याचा आनंद जरी असला तर दुसरीकडे आमदार शिवाजीराव कर्डिले हे नसल्याचं देखील दुःख जे आहे तर ते प्रत्येकाच्या डोळ्यातून वाहताना दिसत आहे. कॅमेरा पर्सन प्रसाद सह सुनील भोंगळे, ABP माझा, अहिल्यानगर. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.